तुझ्या ब्राह्मण जातीला कलंक काम तुम्हाला शोधत होता. मला कशाला? त्याच्या भावाला सत्यनारायणाच्या महापुरीतून हाकलून दिलं त्याचा जाब विचारायला. मी त्याला सांगितलं तुला न्याय हवाच असेल तर प्रथम वेदांत शास्त्रांना भेट. वेदांत शास्त्रांना भेटायला सांगितलं का? म्हणजे अहो ते एकमेव ज्ञानी वेदांत जाणणारे धर्म जाणणारे शास्त्र्यांचे शास्त्रीय मान आहे त्यांचा. म्हटलं म्हणजे ज्ञान वेगळं, मान वेगळं, न्यायदान वेगळं, धर्मशास्त्राचं सार सांगणं वेगळं आणि समाज जीवनाचं गणित मांडणं वेगळं. तुम्ही नका डोक्याला ताण देऊ, तुम्हाला नाही कळायचं ते. आम्ही सुद्धा शास्त्रीच आहोत. म्हटलं म्हणजे शास्त्री आणि तुम्ही असा असा ज्योतिषावर का ठप्पू शास्त्री अशी आमची ख्याती आहे. म्हटलं म्हणजे अहो ज्योतिषशास्त्राला लागलेला कलंक आम्ही म्हणजे ठप्पू शास्त्री दूर करणार. म्हणजे भविष्य वर्तन म्हणजे काय खायचं काम आहे. कसलं भविष्य वर्तवलं? आमची परीक्षा पाहिजे वाटतं. नाही म्हटलं म्हणजे पहा अहो ते सावंत दगडी देवळाजवळ राहतात ते काल घरी आले आणि बाप मरावा तसे घरीवरून म्हणाले शास्त्री बुवा. शास्त्री बुवा असू द्या. हे घ्या, ही पत्रिका आहे. ज्योतिष शास्त्राला आव्हान आहे. ही पत्रिका कुणाचे ते शोधून काढा. अहो यावर नाव गाव जन्म वगैरे तर काहीच नाही. तेच तर तुम्हाला शोधायचं आहे. भविष्यात घडणाऱ्या घटनांचा वेध घेणारे ज्योतिष अलंकार या पत्रिकेचा वेध घेत आहे. अमक्याला मंगळ आहे, तमक्याला शनी आहे, आजचा दिवस वाईट असं सांगणाऱ्या तुमच्यासारख्या कुडूक विडूक लोकांनी या शास्त्राचीच काय पण ब्राह्मण धर्माची ही वाट लागली आहे. आम्ही काय वाट लावली म्हटलं म्हणजे अहो पूर्वज करायचे ते आम्ही करतो. पण पूर्वज असं खोटं काम करीत नव्हते. आता पूर्वज खोटं काम करीत नव्हते की लोक वाढले होते कुणास ठाऊक. मला सुद्धा कधी कधी मोठं आश्चर्य वाटतं ना. रामराम शास्त्रीजी, खाली उतर. प्रथम बाईकवरून खाली उतर, मग काय ते बोल. दिगंबर पंत वासुदेवा अरे दिसत नाही काय तुला. दिगंबर पंत सोहळ्यात आहेत ते. तुझ्या पदस्पर्शाने माझं घर मला अमंगल करून घ्यायचं नाहीये. बाईकवरून खाली उतर. नरकलेतील कीटक ज्या घरात राहतात त्या घराची पायरी हवा सुद्धा कधी ओलांडत नाही. वेदांत शास्त्रानं तुला भेटायला सांगितलंय म्हणून मी आलो. तू आलास ते ठीक रे पण शिव्या शाप कशा. म्हटलं म्हणजे अरे अरे कुठं दिगंबर पंत आणि कुठं तू. ज्याची जशी लायकी तसंच वागायची पद्धत आहे वासुदेवा. या क्षणी तू इथून निघून जावास हेच बरं. मी असं जाण्यासाठी आलो नाही. मी आलो माझ्या भावाचा सार्वजनिक पूजेत केलेल्या अपमानाचा जाब विचारायला. मी तुला ओळखत नाही. अपमान सिद्धेश्वराचा झाला असं त्याला वाटत असेल तर त्याने स्वतः यावं. कर्म देण्याची गरजच नाही. कोणताही सुबुद्ध माणूस स्मशान कर्मे करणाऱ्या किरवंताच्या गळ्यात गळा घालून बसणार नाही. तोंड सांभाळून बोल. किरवंताला किरवंत म्हटलं यात माझं काय चुकलं? पुन्हा बोललास काय? काय करशील तू माझं? दिगंबर पंत अहो जाऊ द्या. कशाला मारवायचा म्हटलं म्हणजे वासुदेवा आणि तू तरी का जिद्दीला भेटला. वेदांत शास्त्रीयांनी पाठवलंय ना तुला आणि ते भेटले की होय मोक्ष मोक्ष. तुमच्या वेळी आपलं दिगंबर शास्त्राला असतील तर मला जीव वाकडी करण्याची गरज नव्हती. तुम्ही सांगता म्हणून मी जातो. पण लक्षात ठेवा राग वासुदेवाची आहे. होय बाबा आलं लक्षात. न्यायच पाहिजे ना तुला. आजच्या काय ते कळलं पाहिजे मला. संध्याकाळी पुन्हा येईल. ये पण असा भोळ्यावर आल्यासारखा येऊ नको. धर्माचं काय
ये. ये करून न्याय. नरक एवढीतील कीटक म्हटलं नाही मला. असंच कसं म्हणाला खरं. प्रभू शास्त्री त्याला कळालाच पाहिजे. नरक एवढीतील माझ्या बाजूलाच थांबतो मग मी करतो. कोणी आले का घरात? तुम्ही बाप मी आलो. कशाला? माझं मढं टाकायला? अरे चांगला मला अवकाशाला नोट पडलं म्हणजे. राघव म्हणतात प्रभू शास्त्री. खाऊ नका का? ये इकडे. माझं मला तर आकृती आहे का? प्रथम तुझ्या भावाचं काय? काय केलं वासुदेवानं? घे घे जाव केलं. अरे सत्यनारायणाच्या महापूजेतून तुला अकलूक दिलं त्याचं वाईट वाटलं नाही रे तुला? हा? कसलं आलंय बरं वाईट? हो ना. मग हे तुझ्या भावाला कसं करत नाही? धर्माचरण करायचं सोडून टमाट्या करत फिरत असतो. म्हणजे लग्न करून संसार करायला काय झालं? अगदी माझ्या मनातलं बोललात तुम्ही. किती वेळा मी समजावलं त्याला पण का थांबलास? मुलगीच मिळत नाही. का तुला नाही मिळाली? माझी गोष्ट वेगळी. त्याला किरवंताची मुलगी नकोय. मग काय ब्रह्मदेवाची हवे? चांगला लाज नाही वाटत? वर कोणाला सांगतोस ते? झाला इथून पुढे नीट वागायचं सांगून ठेव. शिड्या देत फिरत असतो. तुम्हाला शिव्या दिल्या त्यानं? मला कशाला? दिगंबर शास्त्र्यांना नको नको ते बोलला. काय बोलला? नरक योनीतील कीटक म्हणाला. काय? वासुदेवा, अरे आपण फार बरं केलं तुम्ही माझ्या कानावर घातलं. मी तुमचा ऋणी राहील. या बसा तरी, चहा तरी घ्या. चहा ना घेऊ की? अरे नको 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 नको. आज नको. आज संकष्टी आहे माझी. आज नाही, संकष्टी उद्या आहे. असं कसं? आजच उपास आहे माझा. आलं लक्षात. किरवंताच्या घरचा चहा तुम्हाला नाही चालायचा. न चालायला काय झालं? तू काय माणूस नाही? अरे आज माझी संकष्टी नसती ना तर जेवढो सुद्धा असतो मी. हे बघ अंत्येष्टी कर्म करणारा असला तरी ब्राह्मण. हे बघ चहा घेईन कधीतरी परंतु तुझ्या भावाला आधी सांभाळ. दिगंबर शास्त्र्यांना शिव्या म्हटला म्हणजे काय? येतो मी. शिव्या रे कोण? दिगंबर सांगा. कशाला आला होता तो? हे बघ, उगाच राग घालून घ्यायची नाही डोक्यात. नको नको ते बोलून गेला आणि तुम्ही नुसतं ऐकून घेतलं. मी म्हणते काय चुकलं भाऊजींचं? या लोकांनी वाटते तसं वागायचं, निवड रवी उचलायचं नाही. त्यांच्याशी भांडून काही उपयोग आहे का रे होती? भाऊजी म्हणतात तेच खरं. तुमच्या आणि स्मशानातील मड्यात काही फरकच उरला नाही. जरा सुद्धा राग येत नाही तुम्हाला? तू देखील वासुदेवासारखं बोलायला लागलीस. त्याचं काय? फिरत असतो वाढेल. त्याच्यासारखं वागणं मला जमणार नाही. पण हे असं अपमानित जीवन कुठवर करायचं? हे गाव सोडून चला म्हणते मोठ्या शहरात तर तेही नाही. तिथं काय बापजाद्यांनी कमाई करून ठेवली. अहो तसं नाही. निदान सुखाने जगता तरी इथे कोणाशी धड बोलणं नाही, शेजार बाजार नाही, कोंडल्यासारखा होतो जीव माझा. कुणाच्या घरी लग्न असो, मंगळागौर असो, बारसा असो, काही तर बोलणं. कुणी मेला जवळ करेल तर शपथ. घरातलं खपलं की मात्र आठवणीने येतात हो अंत्येष्टीसाठी. पुन्हा वासुदेवासारखं बोलायला लागलीस. म्हणजे म्हणजे मला काही कळतच नाही जणू. चार बायकात मिसळा असं वाटत नाही मला. कधी कधी तर वाटतं एखाद्या ब्राह्मणाला जाऊन राहावं. पण या ब्राह्मणांच्या वस्तीत मिळती ही चांगली ब्राह्मण वस्ती सोडून जायचं कुठं? वडिलांच्या पुण्याईनं मोठं जोडं काशेनं लावलेलं ते घर. रेवती, आपण आपल्या वाटेला आलेलं कर्म नीट पार पाडावं. देव काही झोपलेला नाही, तो पाहतोच की सारं. अहो आपलं नव्हे. निदान मधूच्या भविष्याचा तरी विचार करायचा.
म्हणजे त्याला आपल्या घराण्याचा धर्म सोडून द्यायचा? गुरुजींनी नाही सोडला? हे बघ, त्याचं मला काही एक सांगू नकोस. का? प्रत्येकाचं कर्म वेगळं, प्रत्येकाचा स्वभाव वेगळा. जो तू आपल्या स्वभाव धर्माप्रमाणे जगणार आणि दुसऱ्याचा स्वभाव धर्म माझ्या काय कामाचा? परधर्म भयावह, समजलं? प्रसंगी बांधव सुद्धा परधर्म ग्रहण करून समोरच्याची मानगुट धरते हो. पण मी माझा नाही. कळतो हो मला इथे. आपल्या सावलीला घाबरणारे उंदीर या जगात काही कमी नाही. व्यक्ती खबरदार एक शब्दही बोलशील तर जो तो मला शहाणपणा शिकवतो. चल, चालती हो नजरे समोर. मेलो नाही रडायला. काय आहे? बरं, तुम्ही वापरलं, मी आलोच. कसं काय नाही सहज आलो. सहज? हो, थोडंसं बोलायचं होतं. या, बसा. बोला. बापूच्या मरणाचं हे सर्व तुम्ही केलं, आम्ही आपल्या आडाने. पण पिंडाला कावळा शिवला नाही हो, हे फार वाईट झालं. होतं तसं कधी. पिंडदानाच्या वेळी तुम्ही होतात की सगळे सोन्याच्या कड्यासाठी भांडणार नाही असं देवराव आणि खेमराव दोघांनी कबूल केलं. शेतीचं वाटप नीट आणि बरोबर करू असंही म्हणाले. सर्व नातेवाईकांशी सलोख्यानं वागू, सर्व आशा आकांक्षा पूर्ण करू असंही म्हणाले. तरीही पिंडाला कावळा शिवला नाही. त्याला मी तरी काय करणार? पण नाईलाजानं दरवाजा करून लावला ना. हे आता मी तरी कसं सांगू? माझी एक शंका आहे, कदाचित म्हणून कावळा शिवला नसावा. बापू मरण्यापूर्वी म्हणजे आजारी पडण्यापूर्वी एकदा म्हणाला होता कोंबडी आणि दारू. पण मग तो एकाएकी आजारीच पडला आणि त्याची इच्छा तशीच राहिली. मग हे तुम्ही पिंडदानाच्या वेळी काय नाही सांगितलं? तेव्हापासून विचार करतो, आठवत नाही मला काय. आता त्याला आपण काय करू शकतो? तुम्ही जे 5 पिंड केले होते त्यांचे आकार स्तनासारखे केले होते आणि आता स्तन म्हटलं की दूध आलं. आणि तुम्हाला म्हणून सांगतो, एकदा चहा केला होता आमच्याकडे. बापू काय केलं घेच ना, मनाला दुधाचा चहा नकोय, उलटी होईल, आवड आहे एकेकाची. पण काही म्हणा, बापूला पत्तेच होतं दुधाचं. पिंड स्तनासारखे केले म्हणूनच कावळा शिवला नसला. तुमच्या शंका कुशंका सगळं ठीक आहे, पण मीही शास्त्रात सांगितलं आहे तसंच केलं आहे. पण तसं केलं नसतं तर शिवला असता कदाचित. म्हणजे शास्त्र सोडून करायला हवं होतं. अशी अडचण आली तर त्याला माझा भाऊ काय करणार? हा, मग कोण करणार? इथं प्रभू रामचंद्राला जाऊन विचारा. प्रभू रामचंद्राचा आणि पिंडाचा काय संबंध? सांगू का रे सिद्धेश्वरा? धबूशास्त्री येऊन गेले. हरामखोर घेऊन गेला. एक जात पडेल घडवे, न्याय पाहिजे ना, करू न्याय. आता तोड दाखवत नाही. तुझ्या वागण्याचा मला त्रास होऊ नये इतकंच मला सांगायचं आहे. पण काय त्रास देतो ते बघतो ना मी. हे बघ, आमचा आम्ही बघून घेऊ. काय दबून कान भरले वाटतं. तुम्हाला कुणाला राग येणार नसेल तर थोडस बोलू का? तो ढबूशास्त्री एक नंबरचा महाबदमाश माणूस आहे. कुणाचं भलं व्हावं असं कधीच त्याला वाटत नाही. आणि हठात मंगळ सांगून रघुच्या तरी तुम्ही लोक त्याच्याच मागत. काय करणार? इकडची भानगड कोण मागवून घेणार? जातपात देवधर्म कुणालाच नाही. हे सगळं असंच चालू राहणार. कोळसा कितीही उगा, शेवटी काळाच. जाऊ द्या. चल बाबा, तात्या निघूया. पण ज्या कामासाठी आलो ते अर्ध काढलं. वासुदेवा, ते तू काय प्रभू रामचंद्राचं सांगत होता ना? काय नाही झालं. आणि नाही कसं? हा, ते आम्हाला नसत सांगायचं तर नका सांगू. तुम्ही तर एकदम राहिलं म्हणून का नाशिकला कधी गेला? हो तर एकदा कुंभमेळ्याला गेलो होतो की. मग गोदावरी नदी माहिती असेल. आता हे काय विचारणं झालं? गोदावरी म्हणजे स्वर्ग भुवरी. असं सांग. त्याच गोदावरी शांत नितळ झुळझुळ वाहणारं थंडगार पाणी. त्या पाण्यात यथेच्छ स्नान करून गौरकाय वर्णाची एक सुंदर रमणी आपल्या वाटेने निघाली. रमणीयतेलाही मोह पडावा अशी ती रमणी पाहून आकाशमार्गे भ्रमण करणाऱ्या गंधर्वाच्या तोंडाला माणूस. इतकी सुंदर स्त्री इथं. अरे
तर आपल्या शयनगृहात असायला हवी. मनात आलेला विचार अंमलात आणला नाही तर तो गंधर्व कसला. क्षणात त्यानं कावळ्याचं रूप धारण आणि उडत उडत तो त्या रमणीय रमणीजवळ वल्कल धारण केलेल्या त्या रमणीच्या वक्षस्थळावर पटकन चोच मारली. झालं, ती रमणी एकदम गोंधळून गेली. अकल्पित घडलं होतं. काय करावं तिला कळेना आणि तो कावळा उर्फ गंधर्व तिला काही केल्या पुढे जाऊ दे. तिला प्रभू रामचंद्राचा धावा केला आणि त्याच क्षणी आपल्या पूजेत मग्न असलेल्या प्रभू रामचंद्राला जाणवलं की कुणीतरी आपला धावा करतो. प्रभू रामचंद्र रागाने झालेला झाले. त्या रमणीची वाट अडवलेल्या त्या कावळ्याला ठार करावं तर पूजा करते वेळी प्राणी हत्येचं पातक लागलं. सोडून द्यावं तर कर्तव्यात कसं होणार. काय करावं. शेवटी निर्णय घेतला. पूजा साहित्याचे दर्भ अभिमंत्रित करून त्या कावळ्यावर सोडला आणि त्याचा डोळा फुटला. डोळा फुटल्यामुळे सुदर्शन गंधर्व मरणावरती खुपाळला. आपलं असं काय चुकलं या जाणीवेनं तो ठाणावर आला. सत्य मात्र भयंकर होतं. ज्या रमणीचा मोह सुदर्शन गंधर्वाला झाला ती रमणी होती प्रत्यक्ष सीता, रामपत्नी. गंधर्व मनस्वी खजेल रामाची क्षमायाचना करू लागला. तेव्हा श्रीराम त्याला म्हणाले, सुदर्शन गंधर्वा, या पुढं तुला कावळा म्हणूनच जगावं लागेल. घाणेरडं भक्षण करावं लागेल. लोक तुला नेहमीच हिडीस करते. समोर दिसतात हलवून घे. पुढं जगावं लागणाऱ्या या लाजीरवाण्या जिन्या सुदर्शन गंधर्व थाय मुकून रडला. तेव्हा श्रीरामाने त्याचं सांत्वन केलं. म्हणाले, सांगू नको. लोक तुझा निरंतर द्वेष करतील परंतु मेल्यावर तुझीच पूजा बांधतील, तुझी आराधना करते. तुला पिंडाला शिवायला बळ घालतील. तू पिंडाला शिवल्याशिवाय मानवाला मुक्ती मिळणार नाही. बापरे, अशी आहे नाही गोष्ट. तरी मला वाटायचं का की माणूस गेल्यावर कावळाच का लागतो पिंडाला शिवायला. पण काय हो, तो पिंड स्तनाचा प्रकार करते. कावळ्याने ज्योत मारली ती सीतेच्या वक्षस्थळावर म्हणून तो स्तनात आहे. आणि बरं का, सीता गौरव करते म्हणून तो भाताचा करतो. भाताचा पिंड यांनी तर कणकेचं केला. अरे मरणारा ब्राह्मण असेल तरच भाताचा, नाहीतर कणकेच. ज्या मारी अशी गोम आहे तर. पण ते पिंडावर दही कशाला लावतात बरं. बायका तोंडाला पावडर का लावतात. अगदी तसंच आहे. दही पिंड आकर्षक दिसतो, दुधानं ओथवण्यासारखा दिसतो आणि कावळा पटकन शिवतो. तसं असेल ना अगदी खात्रीला सांगतो, बापूच्या पिंडाला कावळा शिवणं शक्यच नाही. ते दह्यानं ओथवलेला पिंड दुधासारखा दिसतो आणि बापूला तर दुधातच बघ खेळतो. कसा शिवणार कावळा. अरे बाबा, पण दरबार शिवला नाही. हे खरं हो, पण कावळा शिवला असता म्हणजे माझा दोष जमीन महिन्याच्या फेऱ्यातून सुटला असता. आता मला थोडं ऐका. माणूस मेला की मेला, कसला आला मोक्ष. जगात काय माणसं बरं नाही. कोण कुठे करतात तुमचा पिंड ख्रिश्चन करतात, मुसलमान करतात. कष्टाने करता खुशाल पोट भरता यावे म्हणून भटाने उभी केलेली स्तोम आहे. स्वर्गात सुख मिळावं म्हणून तुम्ही ब्राह्मणाला चपला दान देता, छत्री दान देता. कोण वापरतात ते? तुमच्या पिताने वापरतात ते. पिंडाला कावळा शिवला काय आणि डुक्कर शिवला काय, काय फरक पडतो. हा, पितरांच्या नावाखाली माझ्या भावाचं 2 वेळचं पोट भरत आहे. बस, बाकी सगळी बनवाबांनी भयंकर चालेल. वासुदेवा, अरे हे सगळं बोललंच पाहिजे होतं का. मी बोललो त्याचं काय फरक. रामचंद्र कावड्याला म्हणजे म्हणायला होते, लोक तुला नेहमी चिडीस करते परंतु मेल्यावर तुलाच बोलवते. बंधू सिद्धेश्वरा, लोक तुला नेहमी चिडीस करतात पण मेल्यावर मात्र तुलाच बोलवतात. अरे तू कावळाच कावळा. पिंडाला शिवायला कावड्याला बोलत असण्यापेक्षा तूच का नाही गेला तो पिंड. तो पोटही भरेल, लोकांना मोक्षही मिळेल. सिद्धेश्वरा, सिद्धेश्वरा, अरे 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 वेदांत शास्त्रीची आई वारली. तुम्ही व्हा पुढं, मी आलोच. देशाच्या
थांबा नको शास्त्री. नाही तू जाऊ शकत नाही, जाऊ शकत नाही. देवा वासुदेवा, मला माझं कर्म करू दे. मरणोत्तर पाप योनीत खितपत पडायचं नाही मला. माणसाचा कावेबाजपणा ओळखून कावळा देखील पिंडाला शिवायचं नाकारतो. आणि तू माणूस असूनही आईने तुझ्यासारख्या मुलाला जन्म देण्यापेक्षा एखाद्या कावळ्याला जन्म दिला असता तर त्या कावळ्याला देखील भाऊ म्हणून हाक मारताना मला अभिमान वाटला असता. पण तू वासुदेवा नीचा, का हात थांबला का तुझा? मोठ्या भावाचा धर्म पूर्ण कर. भाऊजी, अहो तुम्ही तरी असं विचित्र का वागता? कारण मी नीच दुष्ट याचा हेतू मला कळत नाही. याचा अपमान झाला तुम्हाला समाधान मिळतं. माझ्यामुळे तुम्हाला त्रास होता ना? ठीक आहे, यापुढे तू आणि तुझा धर्म, माझा तुम्हाला त्रास होणार नाही. अहो अडवा त्यांना. जा म्हणा. काळा करी तू. आणि पुन्हा पाय नाही ठाकरे घरात. भाऊजी, 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 अहो सकाळपासून उपाशी आहेत मी. भाऊ आहात की वैरी? कावळा आहे मी. कावळा. 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 बंद कर. आणते डबडा बी आणते ते गुन्हे आले किती काय झालं? त्या फळ्याला आणि बाहेर बोलव. हा झाला काय बेटा? अरे देवराव, काय झालं ते नीट सांग बाबा. तुला नाही ठाऊक? माझ्या बापूच्या पिंडाला डुक्कर शिवायला सांगतो हरामखोर. बोलायला जाणारा पाहिजे. तुमचा काहीतरी गैरसमज झालेला दिसतोय. गैरसमज? आमचाच गैरसमज. ऐकलं का? ऐकलं का तात्यांनो हा पण काय बोलतोय ते? पिंडाला कावळा शिवला काय किंवा डुक्कर शिवलं काय असं कोण बोललं? त्याला तसं म्हणायचं नव्हतं. मृतात्म्याचा त्याला अपमान करायचा त्यांना दाखवा ना ते दोन्ही नव्हता. लावतात. बाहेर बोलव. ती येते रे त्याच्या प्लगमध्ये लागणार. मी बसतो. असं म्हणून तुम्ही येऊ नका. पुढे या खाली बाहेर लाईट बोलवतो, करत सांगतो बघा, जरा. त्याच्या तुला नाही डोळ्याला कळत. आणि हे कर. गेला, तुलाच ठाऊक. दुपारी गेलाय तो अजून आलाच नाही. आज नाही तर उद्या भेटला. नाही त्यांना जोडला. बापू थोराला जेवलाच नाही मी. देवराव असं करू नका. त्याचं चुकलं. त्याच्या वतीनं मी माफी मागतो. तू कशाला माफी मागतोस? तुम्ही थांबून देव तुमची चूक कशी होईल? आम्ही तुला मर्तिकाला बोलावला की आमची चूक. अरे या भटाला चांगलं सांगते. गावात हा एकटाच किरवण. लोक जाणार तरी कुठं? म्हणून हा माझे. तसं नव्हे गणू, तसं नव्हे. हे धर्माचं काम तो आमचा धर्मच आहे. इथून पुढं या भटाला बोलवायचं नाही. आपले मित्र नाका केले तरी येतात. अरे असं करू नका. तात्यांनो, माझ्या भावाची शिक्षा मला तुम्ही तरी समजावून सांगा. काय आणि कसं समजावं? तुझा भाऊ दुपारी तुझ्या समोर काढला. पिंडाला डुक्कर शिवल्याबद्दल बोलला. तरी तू जीभ देण्याचा ठप होता. तो आमच्या अंगात धावून आला. तरी तू काय बोलला नाही. बापूच्या बेटाच्या केलं ती काय मेहरबानी नव्हती? आम्हाला काय प्रतिष्ठा आहे? तुम्हाला कसे असणार? तुम्ही का फट आहात? तो हरामखोर मला भेटला पाहिजे. बस चला ना. चला. देवराव, देवराव, परमेश्वरा, परमेश्वरा, हा वासुदेव जर असाच वागत राहिला तर. इथं हातावर हात घेऊन नुसतं बसलं नाही तुला. भाऊजी दुपारपासून गेले ते अजून परत आले नाही. जेवले सुद्धा नाही. जा मग आण बोलावून समोर बसवून भरव. काय खरं म्हणजे मी असं वैतागायला? का तुला नाही ठाऊ? सारा जग माझ्या तोंडावर थुंकून गेलं. बरं वाटलं असेल. अहो कशाबद्दल बोलताय तुम्ही? मी तिकडे मागच्या खोलीत स्वयंपाक करत होते. तोच आवाज. मला कसं कळणार की काय झालंय ते? जगणं असं हे झालंय. कुणाला नरकीवरील कीटक म्हण, कुणाच्या पिंडाला डुक्कर शिव म्हण. अगदी वैताग आणला या वासुदेवाला.
त्यानं करायचं आणि मी भोगायचं. देवरावाला आता माणसं घेऊन का का म्हणून मी सहन करायचं. आज फैसला झालाच पाहिजे. असा त्रागा करून काही होणार आहे का? नाही ना. भाऊजींना अजून जबाबदारीची जाणीव नाही. एकदा जबाबदारी टाका आणि मग बघा लग्न झालं की. तू त्याची एवढी बाजू घेऊन तू तुझ्या बहिणीशी लग्न करेल असं वाटतं तुला? त्यांना करू नये असं काय कमी आहे हो तिच्यात? छान गोरी गोमटी नागी डोळी नीटच लाखात एक नक्षत्र आहे माझी बहीण. पण हा दगड आहे ना. लग्न करायचं म्हणजे काय चेष्टा आहे? 4 पैशाची कमाई नाही. बायको घरात आणणार, भांडण झाले की निघून जाणार आणि ती शोधत फिरणार नवरा कुठे गेला म्हणून. मी काही जबरदस्ती नाही हो करीन. कसंही करून माझ्या बहिणीसाठी वासुदेवालाच मागा म्हणून. तिला काय 1 सोडून 10 स्थळं मिळतील. तुझं हे असंच पडतं. खरं बोललं की राग येतो. कुणाच्या घरात होत नाही भांडण. रात्र व्हायला आली पण आहे का पत्ता? मगाशी नाहीतरी तुमचं चुकलं. त्यांच्यावर हात उगारायला नकोच होतं. त्यानं काय मान ठेवला माझा? अगं परका देखील बोलला नसता इतकं टाकून बोलला. कावळा म्हणाला मला. अहो बाहेरची माणसं तुमचा वाटेल तसा अपमान करता आणि तुम्ही काहीच बोलत नाही म्हणून वैतागून बोलले ते. तुम्ही नका मनाला लावून घेऊ. तसे ते फार चांगले. या घरासाठी कमी का करतात. मधूची केवढी काळजी असते त्यांना. त्यांना खूप शिकावं म्हणून धडपडतात. त्याचा अभ्यास घेतात. तुम्ही जा करा. शोधून घेऊन या त्यांना. दिवसभर उपाशी आहेत ते. मी काय मेजवान्या सोडल्या? माझं दुःख मला माहित. वेदांत शास्त्र्याच्या आईचा देह एकसारखा नजरेसमोर येतो. सद्गतीने म्हणतो. आज पहिल्यांदा मी माझ्या कर्तव्याला मुकलो, तेही वासुदेवामुळं. अहो तुमच्या भल्यासाठीच केलं त्यांनी हे. साधी माणुसकीची वागणूक मिळत नसेल तर कशाला एवढा विचार करायचा म्हणते मी. मी विचार करतोय तो मरणोत्तर सुखाचा. परमेश्वराच्या दारी माझी जागा पाप योनीत असेल की धाडं लचके तोडतील. नाही रेवती. ज्यानं माझ्या स्वर्गाचा मार्ग बंद केला त्याला शोधायला मी जाऊ. त्याची माफी मागू. हे बघ, तो आला नाही आला मला नाही फरक पडत. हो ना. मोठा जेवा आणि झोपा. आई आई कुठं गेला होतास? मित्राकडे कशाला? वही आणायला गणिताची. मित्राच्या वह्या अभ्यास करतोस? ती माझीच आहे. इतका काही ढ नाहीये माझा मधू. नाव काय तुझ्या मित्राचं? नानू. नानू म्हणजे त्या नारायण किल्ल्याचा मुलगा? हा तोच. त्याची आई सुद्धा सांगत होती आमच्या नानूला गणितच येत नाही म्हणून. नेहमी भोपळा मिळतो त्याला. बरं येतो मी. आता कुठे निघाला? जेवताय ना? एकटा जेवलो तर स्वर्गात देखील सुख नाही मिळायचं. माझ्या सुखासाठी धडपडणाऱ्या भावाला शोधून आणतो. मगाशी तर मारे. लवकर या. तुला वाढू? मला भूक नाही.